बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। हर घर तिरंगा अभियानांतर्गत शिरपूर प्रशासनामार्फत 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास शहरातून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली। 15 ऑगस्टच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये महसूल शासनाकडून सेवा सप्ताह राबविण्यात येत आहे। त्यानंतर्गत तिरंगा रॅलीचे तहसील कार्यालय, नगरपालिका, शहर पोलीस स्टेशन, पंचायत समिती मार्फत आयोजन करण्यात आले होते। सदर बाईक रॅलीसाठी शिरपूर उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे, तहसीलदार महेंद्र माळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पंचायत समितीचे बीडीओ संजय सोनवणे यांनी रॅलीस सुरुवात केली। सदर रॅली ही तहसील कार्यालय, कुंभारटेक, मारवाडी गल्ली, 5 कंदील, गुजराती कॉम्प्लेक्स, मांडळ रोड, करवंद नाका मार्गे नगरपालिका कार्यालयात समारोप करण्यात आला। याप्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली। सदर रॅलीत प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपालिका कार्यालय, शहर पोलीस स्टेशन, पंचायत समिती कार्यालय येथील सर्व अधिकारी व कर्मचारी रॅलीत सहभागी झाले होते। 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करू। गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू। देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू। भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे करण्याप्रती सन्मान बाळगू। देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्य। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मागील 2 वर्षापासून आपण साजरा करत आहोत। त्या अनुषंगानं हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत दिनांक 13, 14 आणि 15 ऑगस्ट या रोजी सर्व नागरिकांनी आपल्या स्वतःच्या घरावरती, त्याचबरोबर आस्थापनावरती राष्ट्रध्वज लावण्यासंदर्भात सूचना आहेत। त्या सूचनांच्या अनुषंगाने आपण आज तिरंगा रॅलीसुद्धा आयोजित केली होती। त्याच्यामध्ये तालुका प्रशासन आहे, त्याचबरोबर नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन या सर्वांनी सहभाग नोंदवलेला आहे। त्याचबरोबर माजी सैनिक संघटना आणि त्यातील सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। सर्व नागरिकांना मी प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो की आपण सर्वांनी दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्या घरावरती, आपल्या आस्थापनांवरती राष्ट्रीय ध्वज फडकावा। राष्ट्रीय ध्वज लावताना त्याचबरोबर 15 ऑगस्ट नंतर राष्ट्रीय ध्वजाचा कुठल्याही प्रकारचा अवमान होणार नाही या अनुषंगाने सुद्धा आपण सर्वांनी दक्षता घ्यावी। धन्यवाद।